बघा, आज समाजामध्ये काय आहे, देव सगळे लोक देवाच्या पाठीमागे धावतात. पण देवाचा खरा अर्थ काय आहे? भावभक्ती. आज देवाची भावभक्ती राहिली नाही. काय झाली, एक गाडीमध्ये काय झाले, प्रवासी होते 4-5, किन्नर होता, ड्रायव्हर होता. आता तो ड्रायव्हर गेला बाथरूमला, आंघोळीला, आणि त्यांनी सांगितलं किन्नरला का तू एवढे फोटो पुस, उदबत्ती लाव. आता ते प्रवासी म्हणायचे देव कोणचे? आता तो एक नाही, दोन नाही. मग म्हण याला मराठी कळत नसेल, अरे कौनसा देव आहे? तो काय म्हणतो, देव बिव हमको मालूम नाही, तुको कौनसा देव मालूम आहे? एक आन देव फिर जान देव. लोकांना फक्त काय असतं, देव म्हणजे फक्त घेण्याचं साधन, कमाई. बाबा लोक तेच करतात. काय सगळे नुसते देव कशा करता? घेण्याकरता. पण खरा देव कोणचा आहे? तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. काय याने काय केलं? देवापाशी काही मागितलं नव्हतं. पुंडलिकापाशी आज देव गेलेला आहे पंढरपूरला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. तो काय म्हणतो? देव म्हणतो मी द्यायला आलोय, पण तो काय मागत नाही. आज खरी काय पाहिजे? भावभक्ती. भावभक्ती करा तर खरा देवपाठ मिळेल. जय भैरवनाथ महाराज की जय.